Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 11 of chapter number 3 HCF and LCM from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 17 वर प्रॅक्टिस सेट 11 दिलेला आहे. अतिशय सोपा प्रॅक्टिस सेट आहे हा. क्वेश्चन रीड करूया. फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर्स इनटू प्राइम्स. आता इथे दोन वर्ड्स कडे लक्ष द्या. फॅक्टराइज आणि प्राइम्स. काय करायला सांगितलेले आहे आपल्याला? इथे खाली हे काही नंबर्स दिलेले आहेत आणि या नंबर्सला आपल्याला प्राइम्समध्ये फॅक्टराइज करायला सांगितलेले आहे. आता फॅक्टर म्हणजे काय हे तर तुम्हाला माहीतच आहे. अ फॅक्टर इज अ नंबर दॅट विल डिवाइड इनटू अनदर नंबर विदाउट अ रिमाइंडर. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपल्याला जर 10चे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत तर मग ते आपण कसे फाइंड आउट करणार? आपण 10ला कोणत्या नंबर्सने कंप्लीट डिवाइड करू शकतो? तर आपण 1 ने डिवाइड करू शकतो. 1 10s are 10. त्यानंतर 2 ने डिवाइड करू शकतो. 2 5s are 10. त्यानंतर 5 ने डिवाइड करू शकतो. 5 2s are 10. राईट. 6 ने करू शकतो का कंप्लीट डिवाइड? 10ला नाही. 7 ने नाही. 8 ने नाही. 9 ने सुद्धा नाही. आता मग 10 ने 10ला आपण डिवाइड करू शकतो का कंप्लीट? येस. 10 1s are 10. सो 1 2 5 10 हे काय झाले 10चे? हे झाले फॅक्टर्स. सो फॅक्टर्स म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. आणि प्राइम नंबर्स आपण प्रॅक्टिस सेट 10 मध्ये अभ्यासलेले आहेत. प्राइम नंबर्स म्हणजे काय? अ प्राइम नंबर इज अ होल नंबर. प्राइम नंबर हा एक होल नंबर आहे विच कॅन ओनली बी डिवाइडेड बाय इटसेल्फ अँड 1, जो की फक्त स्वतःनेच डिवाइड केला जाऊ शकतो किंवा 1 ने डिवाइड केला जाऊ शकतो. आता इथे आपण पाहिलं ना 10 कोणत्या कोणत्या नंबर्सने डिवाइड केला जाऊ शकतो 10? तर 1 ने 2 ने 5 ने 10 ने. ओके. सो 4 नंबर्सने हा नंबर 10 डिवाइड केला जाऊ शकतो. मग 10 हा प्राइम नंबर आहे का? नाही. प्राइम नंबर कोणत्या नंबरला म्हणतात? असा नंबर ज्याला फक्त त्याच नंबरने डिवाइड केलं जाऊ शकतं किंवा 1 ने डिवाइड केलं जाऊ शकतं. म्हणजेच दुसऱ्या शब्दात सांगायचं झाले तर प्राइम नंबरला फक्त 2च फॅक्टर्स असतात. एकतर तो स्वतः आणि 1. एक्झाम्पल 3 हा नंबर प्राइम नंबर आहे. याला आपण एकतर 1 ने डिवाइड करू शकतो किंवा 3 नेच डिवाइड करू शकतो. राईट. आता इथे आपल्याला फॅक्टर्स म्हणजे काय हे कळलं. प्राइम नंबर्स म्हणजे काय याची सुद्धा आपण रिव्हिजन केली. क्वेश्चनमध्ये काय विचारलेले आहे? फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर्स इनटू प्राइम्स. आपल्याला दिलेल्या नंबर्सला फॅक्टराइज करायचे प्राइम्समध्ये. मग प्राइम फॅक्टरायझेशन म्हणजे काय? चला समजून घेऊया. प्राइम फॅक्टरायझेशन इज द प्रोसेस ऑफ एक्सप्रेसिंग अ कंपोजिट नंबर ॲज द प्रोडक्ट ऑफ इट्स प्राइम फॅक्टर्स. अजिबात गडबडून जाऊ नका. खूप इझी आहे. डेफिनेशन्स समजून घेणं महत्त्वाचं आहे म्हणून इथे मी डेफिनेशन्स तुम्हाला समजावून सांगत आहे. आपण एकदा हे सॉल्व्ह करायला घेतलं की तुम्हाला खूपच इझी वाटत जाणार आहे. सो प्राइम फॅक्टरायझेशन म्हणजे काय? कोणत्याही कंपोजिट नंबरला त्याच्या प्राइम फॅक्टर्सच्या प्रोडक्ट्सच्या फॉर्ममध्ये राईट करणे म्हणजे प्राइम फॅक्टरायझेशन. एक्झाम्पल थ्रू समजून घेऊयात. आता आपण 10चे प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करूया. सो अशा प्रकारे आपल्याला ड्रॉ करायचं आहे. इथे या ठिकाणी आपल्याला राईट करायचं 10. आता 10ला आपल्याला प्राइम नंबर्सने डिवाइड करायचं आहे. मग प्राइम नंबर्स कोणकोणते आहेत? प्राइम नंबर्स काय हे तुम्हाला माहीत आहे. 2 3 5 7. राईट. हे सगळे प्राइम नंबर्स आहेत. सो फर्स्ट प्राइम नंबर कोणता आहे? तर 2 आहे. सो 10ला आपण 2 ने डिवाइड करू शकतो का? तर हो, इझिली करू शकतो. 2 5s are 10. सो इथे आपण 5 राईट करणार. आता 5ला 2 ने डिवाइड करू शकतो का? नाही. मग नेक्स्ट प्राइम नंबर कोणता आहे? 3 ने 5ला डिवाइड करू शकतो का? नाही. मग नेक्स्ट प्राइम नंबर पाहायचा. कोणता आहे नेक्स्ट प्राइम नंबर? तर 5. राईट. 5 1s are 5. 5 ने डिवाइड करू शकतो. सो इथे राईट करणार 5 आणि 5 1s are 5. जसा इथे 1 येईल तसं आपल्याला स्टॉप करायचं आहे. आणि आता इथे तुम्ही पाहिलं का हे कोणते नंबर्स आहेत? हे प्राइम नंबर्स आहेत. मग प्राइम फॅक्टरायझेशन म्हणजे काय? येस. प्राइम फॅक्टरायझेशन म्हणजे कोणत्याही कंपोजिट नंबरला त्याच्या प्राइम फॅक्टर्सच्या प्रोडक्ट्सच्या फॉर्ममध्ये राईट करणे. मग आता इथे हा नंबर आहे 10.
याला आपण त्याच्या प्राईम फॅक्टर्सच्या प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये राईट करूयात, म्हणजेच त्याचे प्राईम फॅक्टरायझेशन होणार. सो कोणकोणते आहेत प्राईम फॅक्टर्स याचे, तर 2 आणि 5 प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये राईट करायचे म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 5 करावं लागणार आपल्याला. सो 2 मल्टिप्लाइड बाय 5. पहा बरं 10 येतं का 2 मल्टिप्लाइड बाय 5? येस, 2 5s are 10. कळलं का? खूपच इझी आहे. चला आता आपण प्रॅक्टिस सेट 11 मधील फर्स्ट जे क्वेश्चन सब क्वेश्चन दिलेला आहे तो सॉल्व्ह करूया. फर्स्ट काय दिलेला आहे 32. सो आता इथे आपल्याला 32 ला फॅक्टराइज करायचं आहे प्राइम्समध्ये. सो कशा प्रकारे ड्रॉ करणार हे पहा. अशा प्रकारे आपण ड्रॉ करून घ्यायचं. इथे 32 नंबर राईट करायचा. फर्स्ट प्राईम नंबर कोणता आहे 2. 2 ने आपण 32 ला डिवाइड करू शकतो का? 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट तुम्हाला माहीत आहे, आपण स्टँडर्ड 5th मध्ये असताना अभ्यासलेले आहे. 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट कशी ओळखायची? कोणत्याही नंबरच्या युनिट प्लेसवर जर 0, 2, 4, 6, 8 हे नंबर्स असतील तर तो नंबर 2 ने डिवाइड केला जाऊ शकतो. आता इथे 32च्या युनिट प्लेसवर आहे 2. सो आपण इझिली 32 ला डिवाइड करू शकतो. सो इथे राईट करूयात 2 आणि 2 ने 32 ला डिवाइड करूयात. 2 1s are 2. 3 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार, मग इथे 12 होणार आणि 2 6s are 12. सो इथे येणार 16. आता 16 ला डिवाइड करू शकतो का 2 ने? तर हो. 2 8s are 16. 8 ला 2 ने डिवाइड करू शकतो का? तर हो. 2 4s are 8. आता या 4 ला 2 ने डिवाइड करू शकतो का? तर हो. 2 2s are 4. आता 2 ला 2 ने आपण डिवाइड करू शकतो. सो 2 1s are 2. आता इथे 1 आलेला आहे, स्टॉप करायचे आपल्याला. इथे लक्षात घ्या आपण कशा प्रकारे 32 ला प्राईम नंबर्सने डिवाइड केलेले आहे. यालाच म्हणतात प्राईम फॅक्टरायझेशन. आता इथे 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळणार? तर हा नंबर 32. सो या मेथडला म्हणतात प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. सो आपण करून पाहूयात. हे पहा 2 मल्टिप्लाइड बाय 2 4. 4 2s are 8. 8 2s are 16. 16 2s are 32. आलं ना 32? सो दिस इज द आन्सर. नेक्स्ट आहे 57. आता 57 ला आपण प्राईम नंबर्सने डिवाइड करूया. सो 57 ला आपण फर्स्ट प्राईम नंबर 2 ने डिवाइड करू शकतो का? नाही. का? कारण इथे युनिट प्लेसवर 7 आहे. 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? नंबरच्या युनिट प्लेसवर जर 0, 2, 4, 6, 8 हे नंबर्स असतील तरच आपण डिवाइड करू शकतो. सो 2 या स्मॉलेस्ट प्राईम नंबरने आपण 57 ला डिवाइड करू शकत नाही. आता नेक्स्ट प्राईम नंबर कोणता आहे? तर 3. 3 ने 57 ला डिवाइड करू शकतो का आपण? विचार करा. 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? तर डिजिट सम करायचे. 5 + 7 किती होतात? 12. 3 च्या टेबलमध्ये 12 आहे का? तर हो. 3 4s are 12. 12 ला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. सो जर 12 ला डिवाइड करू शकतो तर 57 ला सुद्धा डिवाइड करू शकतो. सो लेट्स डिवाइड 57 बाय 3. 3 1s are 3. 5 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतात, मग इथे होणार 27. 3 9s are 27. हे पहा, तुम्हाला इथल्या इथे जर डिव्हिजन करायला कठीण वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे लॉंग डिव्हिजन मेथड थ्रू सुद्धा डिवाइड करून पाहू शकता. इथे आपला कोशंट आलेला आहे 19. सो इथे 19 आला. आता 19 ला आपल्याला प्राईम नंबरने डिवाइड करायचं आहे. मग कोणत्या प्राईम नंबरने आपण 19 ला डिवाइड करू शकतो? 19 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. सो 19 ला आपण कोणत्याही नंबरने डिवाइड करू शकणार नाही. 19 ला एकतर आपण 19 ने डिवाइड करू शकतो किंवा 1 ने डिवाइड करू शकतो. सो 19 ने आपण 19 ला डिवाइड करू शकतो. 19 1s are 19. आता इथे 1 आला. आता स्टॉप करायचे आणि आता याचे प्राईम फॅक्टर्स आपल्याला राईट करायचे आहेत 57 चे. कोणते आहेत प्राईम फॅक्टर्स? तर 3 आणि 19. 3 मल्टिप्लाइड बाय 19. चला आपण राईट करूयात.
प्राईम फॅक्टर्स ऑफ 57. सो 3 मल्टिप्लाइड बाय 19. आपण 3 ने 19ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 57. 19 3s are 57. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट नंबर दिलेला आहे 23. सो अशा प्रकारे ड्रॉ करून घेऊयात आणि इथे 23 राईट करूयात. 23ला कोणत्या प्राईम नंबरने आपण डिवाइड करू शकतो? 23 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. सो प्राईम नंबरला आपण कोणत्याच प्राईम नंबरने डिवाइड करू शकत नाही. प्राईम नंबर म्हणजे काय तुम्हाला माहित आहे की नाही? प्राईम नंबर म्हणजे असा नंबर की जो एक तर 1 या नंबरने डिवाइड केला जाऊ शकतो किंवा त्या नंबर स्वतःने डिवाइड केला जाऊ शकतो. मग 23 हा 23 नेच डिवाइड केला जाऊ शकतो. सो 23 1s are 23. चला आता याचे प्राईम फॅक्टर्स राईट करूयात. काय येणार याचे प्राईम फॅक्टर्स? तर 23 ओनली, राईट. सो इथे आपण राईट करूयात प्राईम फॅक्टर्स. आपण 23 असा सुद्धा राईट करू शकतो किंवा मल्टिप्लाइड बाय 1 केले तरीही आपले आन्सर करेक्ट येणार आहे, कारण 23 1s are 23. नेक्स्ट पाहूयात. 4 नंबरला दिलेले आहे 150. सो 150चे आपण प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. त्यासाठी इथे राईट करूयात 150. आता स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोणता आहे? तर 2. 2 ने आपण 150ला डिवाइड करू शकतो का? तर हो, कारण इथे युनिट प्लेसवर आहे 0. सो चला 2 ने आपण डिवाइड करूयात. 2 7s are 14. 15 मधून 14 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो आणि इथे होतात 10. सो 2 5s are 10. इथे येणार 75. तुम्ही लॉंग डिव्हिजन मेथड थ्रू सुद्धा डिवाइड करून पाहू शकता, आन्सर टॅली करू शकता. आता 75ला कोणत्या नंबरने, कोणत्या प्राईम नंबरने आपण डिवाइड करू शकतो? 2 ने करू शकतो का? तर नाही. 3 ने सुद्धा नाही करू शकत. नेक्स्ट प्राईम नंबर आहे 5. 5 ने करू शकतो का डिवाइड? तर हो, कारण इथे युनिट प्लेसवर 5 आहे. सो चला 5 ने डिवाइड करूयात. सो 5 1s are 5. 7 मधून 5 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतात, राईट. आणि मग इथे किती होणार? 25. 5 5s are 25. सो इथे येणार 15. हे पहा, लॉंग डिव्हिजन मेथड थ्रू डिव्हिजन केल्यानंतर इथे कोशंट आपला आलेला आहे 15 आणि रिमाइंडर आलेला आहे 0. चला आता 15ला कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड करणार? 5 ने. 5 3s are 15. आता 3ला कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड करणार? तर 3 नेच. 3 1s are 3. आता इथे 1 आला ना, आता स्टॉप करायचे. आता हे जे प्राईम नंबर्स आहेत यांचे मल्टिप्लिकेशन करून आपल्याला काय प्रोडक्ट मिळणार आहे? तर 150. म्हणून या नंबर्सला म्हणतात प्राईम फॅक्टर्स. सो लेट्स राईट प्राईम फॅक्टर्स ऑफ 150. 2 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 3. 2 5s are 10. 10 5s are 50. 50 multiplied by 3, 150. So these are the prime factors of 150. Now let's see next, 5th number. नेक्स्ट आहे नंबर दिलेला 216. ड्रॉ करून अशा प्रकारे 216 राईट करूयात. आता फर्स्ट प्राईम नंबर 2 आहे, त्याने आपण 216ला डिवाइड करू शकतो का? तर हो, कारण इथे युनिट प्लेसवर 6 आहे. सो 2 1s are 2. त्यानंतर हा 1 आहे, 2 ने 1ला डिवाइड करू शकत नाही. सो इथे आपण 0 राईट करूयात. मग इथे 16 राहणार, राईट. 2 8s are 16. तुम्ही अशा प्रकारे लॉंग डिव्हिजन मेथड थ्रू सुद्धा तुमचे आन्सर फाइंड आउट करू शकता. इथे क्वेश्चन पहा आलेला आहे 108. सो 108. आता 108ला 2 या प्राईम नंबरने आपण डिवाइड करू शकतो का? तर हो, कारण इथे युनिट प्लेसवर आलेला आहे 8. सो चला आपण 2 ने डिवाइड करूयात 108ला. 2 5s are 10. इथे 10 आहे की नाही? 2 5s are 10 आणि 8ला डिवाइड करूयात 2 ने. 2 4s are 8. लॉंग डिव्हिजन मेथड थ्रू हे पहा 54च आन्सर आलेले आहे. आता 54ला 2 ने डिवाइड करू शकतो का? तर हो, लक्षात ठेवायचं आहे कधीही स्मॉलेस्ट प्राईम नंबरने डिवाइड करण्याचा सगळ्यात आधी प्रयत्न करायचा आणि मग पुढचे प्राईम नंबर्स ट्राय करायचे. आता इथे युनिट प्लेसवर आहे 4. सो 2 ने आपण डिवाइड करू शकतो. सो चला डिवाइड करूयात. 2 2s are 4. 5 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. मग इथे 1 आणि 4 किती झाले? 14.
2 7s are 14. सो इथे येणार 27. आता 27ला कोणत्या प्राईम नंबरने आपण डिवाइड करू शकतो? 2ने करू शकतो का? नाही. 3च्या टेबलमध्ये आहेत का 27? आहेत. सो 3 9s are 27. आता नेक्स्ट कोणता प्राईम नंबर येणार इथे? येस 3. 3 3s are 9. तर 3ला डिवाइड करा. 3 1s are 3. आता इथे 1 आला ना, आता स्टॉप करायचे. आता हे जे आहेत नंबर्स आलेले प्राईम नंबर्स, हे आहेत प्राईम फॅक्टर्स ऑफ 216. So let's write here 2 multiplied by 2 multiplied by 2 multiplied by 3 multiplied by 3 multiplied by 3. यांचे जे प्रोडक्ट येईल ना, ते येणार आहे 216. So these are the prime factors of 216. This is the answer. Let's solve next. सो 208 चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करण्यासाठी अशा प्रकारे ड्रॉ करून इथे राईट करूया 208. सो फर्स्ट प्राईम नंबर 2. 2ने आपण 208ला इझिली डिवाइड करू शकतो, कारण इथे युनिट प्लेसवर आहे 8. चला डिवाइड करूयात. आता इथे 20 आहे की नाही, सो 2 10s are 20. आणि मग 8ला डिवाइड करा 2ने. 2 4s are 8. 104. आता 104ला सुद्धा आपण 2ने डिवाइड करू शकतो. 2 5s are 10 आणि 2 2s are 4. 52ला सुद्धा आपण 2ने डिवाइड करू शकतो. सो चला 2ने डिवाइड करूयात. 2 2s are 4. 5 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. मग इथे होणार 12. 6 2 6s are 12. 26 झाले. आता इथे 6 आहे ना, सो 2ने आपण डिवाइड करू शकतो 26ला. 2 1s are 2. 2 3s are 6. आता 13 हा स्वतः प्राईम नंबर आहे, राईट. सो याला आपण इतर स्मॉल प्राईम नंबर्सने डिवाइड करू शकत नाही. चला मग राईट करूया 13 1s are 13. आता इथे 1 आलेले आहे, सो स्टॉप करूयात. हे झाले प्राईम फॅक्टर्स ऑफ 208. लेट्स राईट द आन्सर. 2 multiplied by 2 multiplied by 2 multiplied by 2 multiplied by 13. Let's solve the next one. 765. चला ड्रॉ करूयात अशा प्रकारे आणि इथे राईट करूयात 765. आता इथे 5 आहे. सो कोणत्या प्राईम नंबरने आपण 765ला डिवाइड करू शकतो? 2ने करू शकतो? नाही. 3ने सुद्धा नाही. इथे युनिट प्लेसवर 5 आहे म्हटल्यावर आपण 5 या प्राईम नंबरनेच या नंबरला डिवाइड करू शकतो. चला डिवाइड करूया. 5 1s are 5. 7 मधून 5 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती राहतात? 6 7 2 राहतात. इथे झाले 26. 5 5s are 25, राईट. 26 मधून 25 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. मग इथे होणार 15. 5 3s are 15. सो अशा प्रकारे आपण इथल्या इथे डिव्हिजन करू शकतो. पण जर तुम्हाला हे कठीण वाटत असेल तर अशा प्रकारे तुम्ही डिव्हिजन करू शकता. हे पहा क्वोशंट काय आलेला आहे 153. आता इथे युनिट प्लेसवर आहे 3. मग कोणत्या प्राईम नंबरने आपण डिवाइड करू शकतो 153ला? 2ने करू शकतो? नाही. 3ने करू शकतो का? 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? तर डिजिट सम करायचे. आणि डिजिट सम जर 3चं मल्टिपल असेल किंवा 3च्या टेबलमध्ये येत असेल तर तो नंबर 3ने डिव्हिजिबल आहे. चला डिजिट सम करूयात. 1 + 5 6. 6 + 3 9. 3ने आपण 9ला डिवाइड करू शकतो. 3 3s are 9, राईट. सो 3ने आपण 153ला सुद्धा डिवाइड करू शकतो. चला 3 5s are 15 आणि 3 1s are 3. 51 आलं इथे. आता 51ला सुद्धा आपण 3ने डिवाइड करू शकतो. डिजिट सम करून पहा. 5 + 1 6. 3च्या टेबलमध्ये 6 आहे की नाही? चला डिवाइड करूयात. 3 1s are 3. 2 रिमेनिंग राहणार इथे. मग इथे होणार 21. 3च्या टेबलमध्ये 21 कोणत्या प्लेसवर आहे? 3 7s are 21, राईट. आता 17 हा स्वतः प्राईम नंबर आहे म्हणजे तो 17च्याच टेबलमध्ये असणार. सो 17 1s are 17. हे झाले प्राईम फॅक्टर्स ऑफ 765. लेट्स राईट
5 multiplied by 3 multiplied by 3 multiplied by 17. So this is the answer. नेक्स्ट सॉल्व करूयात. नेक्स्ट आहे 342. सो अशा प्रकारे ड्रॉ करून 342 राईट करूयात. आता स्मॉलेस्ट प्राईम नंबर 2 त्याने आपण डिवाइड करू शकतो राईट, कारण इथे युनिट प्लेसवर 2 आहे. सो चला डिवाइड करूयात. 2 1 जार 2, 3 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. मग इथे होणार 14. 2 7 जार 14 आणि 2 1 जार 2. लॉंग डिव्हिजन मेथड थ्रू हे पहा 171 कोशंट आलेलं आहे. आता इथे 2 ने आपण 171 ला डिवाइड करू शकणार नाही. 3 ने करू शकतो का? डिजिट सम करून पहा. 1 + 7 8, 8 + 1 9. येस, आपण 3 ने डिवाइड करू शकतो. चला 3 ने डिवाइड करूयात. 3 5 जार 15, 17 मधून 15 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतात. मग इथे होणार 21. 3 7 जार 21. हे पहा लॉंग डिव्हिजन मेथड थ्रू आपण 171 ला 3 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला कोशंट मिळत आहे 57. आता 57 ला आपण कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड करणार? 2 ने करू शकतो का? तर नाही. 3 ने करू शकतो का? चला डिजिट सम करून पहा बरं. 7 + 5 किती होतात? 12. 3 च्या टेबलमध्ये 12 आहे का? 12 हा 3 चा मल्टिपल आहे राईट. 3 4 जार 12. सो 57 ला सुद्धा आपण मग डिवाइड करू शकतो. चला इथे 3 राईट करूयात आणि 57 ला डिवाइड करूयात. 3 1 जार 3, 5 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर इथे 2 रिमेनिंग राहतात. मग इथे होणार 27. 3 9 जार 27. आता 19 हा स्वतः प्राईम नंबर आहे, म्हणजे तो फक्त 19च्याच टेबलमध्ये येणार आणि 1च्या टेबलमध्ये येणार. सो लेट्स राईट हिअर 19 1 जार 19. सो हे झाले 342 चे प्राईम फॅक्टर्स. लेट्स राईट हिअर our final answer. 2 multiplied by 3 multiplied by 3 multiplied by 19. Now next number is 377. अशा प्रकारे ड्रॉ करून 377 राईट करूया. आता 2 या स्मॉलेस्ट प्राईम नंबरने आपण या नंबरला डिवाइड करू शकणार नाही. 3 ने करू शकू का? हे पहा प्राईम नंबर्स कोणकोणते आहेत? 2 3 5, मग 7, मग 11, मग 13, 17, 19 अँड सो ऑन. आणखी पुढे बरेच प्राईम नंबर्स आहेत. टोटल 1 to 125 प्राईम नंबर्स आहेत. हे आपण प्रॅक्टिस सेट 10 मध्ये पाहिले होते. सो 2 ने आपण 377 ला डिवाइड करू शकणार नाही. सो 2 कट करूयात. 3 ने करू शकतो का? डिजिट सम करून पहा. 7 + 7 14. 14 + 3 किती होतात? 15 16 17. 17 हा 3 चा मल्टिपल आहे का? 3 च्या टेबलमध्ये येतो का? तर नाही. मग 3 ने सुद्धा आपण डिवाइड करू शकणार नाही. 5 ने करू शकतो का? इथे पहा युनिट प्लेसवर 7 आहे. 5 ने आपण कधी डिवाइड करू शकतो? जेव्हा युनिट प्लेसवर 5 और 0 असतो तेव्हा. सो 5 सुद्धा कट. 7 ने करू शकतो का आपण डिवाइड? 7 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आता काय करायचे? डबल द लास्ट डिजिट ऑफ द नंबर. काय नंबर आहे? 377. लास्ट डिजिट काय आहे? 7. लास्ट डिजिटला डबल करायचे. सो डबल केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळते? 14. लास्ट डिजिटला डबल केल्यावर 14 मिळते. मग नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचे? सबट्रॅक्ट 14 फ्रॉम द रिमेनिंग नंबर. रिमेनिंग कोणता नंबर आहे? 37. 37 मधून 14 सबट्रॅक्ट केल्यानंतर 23 मिळतं. मग 23 हा 7चा मल्टिपल आहे का? तर नाही. 7च्या टेबलमध्ये 23 येत नाही. म्हणजेच हा जो नंबर आहे 377 हा 7चा मल्टिपल नाही आहे. ओके, 7 ने आपण या नंबरला डिवाइड करू शकणार नाही. सो कट करून टाकूयात. आता नेक्स्ट प्राईम नंबर कोणता आहे? नेक्स्ट प्राईम नंबर आहे 11. 11 ने आपण 377 ला डिवाइड करू शकतो का? तर असं डिव्हिजन करून पहा. इथे रिमाइंडर काय आलेलं आहे? 3. आपण या नंबरला 11 ने कंप्लीट डिवाइड करू शकत नाही. म्हणजेच 377 11 ने डिव्हिजिबल नाहीये. नाव नेक्स्ट प्राईम नंबर इज 13. आता 13 ने आपण 377 ला डिवाइड करू शकतो का? चला डिव्हिजन करून पाहूयात. तर हो, हे पहा इथे 29 कोशंट आलेला आहे आणि रिमाइंडर आलेला आहे 0. म्हणजेच 13 हा
377चा प्राईम फॅक्टर आहे. सो लेट्स डिवाइड 377 बाय 13. इथे राईट करणार आपण 29. आता 29 हा स्वतः एक प्राईम नंबर आहे. सो 29ला आपण 29नेच डिवाइड करू शकतो. लेट्स डिवाइड 29 बाय 29. सो इथे येणार 29 आणि इथे येणार 1. आता 377चे प्राईम फॅक्टर्स कोणते झाले तर 13 आणि 29. 13 मल्टिप्लाइड बाय 29. सो लेट्स राईट द आन्सर 13 मल्टिप्लाइड बाय 29. आता लास्ट नंबर दिलेला आहे 559. चला आपण अशा प्रकारे ड्रॉ करूयात आणि 559चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. आता 2ने आपण 559ला डिवाइड करू शकणार नाही कारण इथे युनिट प्लेसवर 9 आहे. 3ने करू शकतो का? चला डिजिट सम करून पाहूयात. 5 + 5 10, 10 + 9 19. 19 हा 3चा मल्टिपल नाही आहे. सो 3ने सुद्धा आपण डिवाइड करू शकणार नाही. 5ने करू शकतो का? नेक्स्ट प्राईम नंबर 5 आहे. 5ने करू शकतो का? तर नाही कारण इथे युनिट प्लेसवर 9 आहे. युनिट प्लेसवर जर 5 किंवा 0 असेल तरच आपण डिवाइड करू शकतो. आता 7ने करू शकतो का? 7ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे लक्षात आहे का तुम्हाला? आता इथे हा जो नंबर आहे या नंबरचं शेवटचं डिजिट आहे 9. याला डबल करायचे. सो 9 + 9 18 और 9 2s are 18. आता 18ला रिमेनिंग नंबरमधून सबट्रॅक्ट करायचे. रिमेनिंग नंबर काय आहे 55. 55 मधून 18 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 37. 37 हा 7चा मल्टिपल आहे का? और 37ला आपण 7ने डिवाइड करू शकतो का? कंप्लीट डिवाइड तर नाही. 37 हा 7चा मल्टिपल नाही आहे म्हणजेच 7ने आपण 559ला डिवाइड करू शकणार नाही. आता हे जर तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट कठीण वाटत असेल तर तुम्ही लॉंग डिव्हिजन मेथड थ्रू सुद्धा आन्सर फाइंड आउट करू शकता. 559ला 7ने डिवाइड करून पहा. तुम्हाला रिमाइंडर येईल. रिमाइंडर आला तर तो डिव्हिजिबल नाही आहे. हा नंबर 7ने डिव्हिजिबल नाही. आता नेक्स्ट नंबर प्राईम नंबर आहे 11. 11ने आपण 559ला डिवाइड करू शकतो का? तर तुम्ही सरळ 11ने 559ला अशा प्रकारे डिवाइड करून पहा. इथे रिमाइंडर आलेला आहे 9 म्हणजेच हा नंबर 559 11ने डिव्हिजिबल नाही आहे. नाव नेक्स्ट प्राईम नंबर 11 नंतरचा 13. 13ने आपण 559ला डिवाइड करू शकतो का? तर तुम्ही अशा प्रकारे डिव्हिजन करून पहा. इथे रिमाइंडर 0 आलेला आहे आणि कोशंट आलेला आहे 43 म्हणजेच 559 हा 13ने डिव्हिजिबल आहे. आता 13ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे हे मी तुम्हाला ॲज अ फन म्हणून सांगते. काय करायचं 559 हा जो नंबर आहे त्याचं जे शेवटचं डिजिट आहे 9 त्याला 4ने मल्टिप्लाय करायचं. 4ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 36. मग रिमेनिंग जो नंबर आहे 55 त्यामध्ये 36ला ॲड करायचं. 55 + 36 किती आलं 91. मग 13च्या टेबलमध्ये 91 आहे का? तर हो. 13 7s are 91 राईट. 91 हा 13चा मल्टिपल आहे म्हणजेच हा जो नंबर आहे 559 हा 13ने डिव्हिजिबल आहे. सो ही झाली डिव्हिजिबिलिटी टेस्ट. तुम्ही अशा प्रकारे लॉंग डिव्हिजन मेथड थ्रू सुद्धा फाइंड आउट करू शकता की दिलेला नंबर हा 13ने डिव्हिजिबल आहे किंवा नाही. ही शॉर्ट ट्रिक आहे. चला आपण आता 13ने 559ला डिवाइड करूया. सो 13ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय क्वोशंट मिळालेला आहे 43. इथे राईट केलं 43. आता 43 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. ओके नाही आठवते ना 43 हा प्राईम नंबर आहे ना. कोणत्या टेबलमध्ये आहे का 43? कोणत्याच टेबलमध्ये 43 नाही आहे. सो 43 1s are 43. सो हे झाले प्राईम फॅक्टर्स कशाचे तर 559चे. चला आपण इथे राईट करूयात 13 मल्टिप्लाइड बाय 43. सो दिस इज द फायनल आन्सर. इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 11 कंप्लीट झालेला आहे. आय होप तुम्हाला प्राईम फॅक्टरायझेशन ही कन्सेप्ट व्यवस्थित कळाली असेल. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.